आज क्लासची या वर्षीची नवीन बॅच सुरू होणार. दरवर्षीप्रमाणे उत्कर्ष सपरिवार गणेश मंदिरात आला होता. या गणेशावर त्याची असीम श्रद्धा. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून देवळात येताना छोट्या उन्मेष व उमाला नेहमीप्रमाणे सोबत आणले होते. उत्कर्षने आज पांढरा पायजमा व त्यावर त्याचा आवडता सिल्कचा आकाशी जब्बा घातला होता. उत्तराने नेसलेली गडद निळ्या रंगाची नाजूक डिझाईन असलेली डिझायनर साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलत होती. उन्मेषने उत्तराचे बोट धरले होते व उत्कर्ष लाडक्या उमाला कडेवर घेऊन झपझप पावले टाकी देवळाकडे जात होता. उत्तरा देवळाबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना 10-20 रुपये देत उत्कर्षाच्या मागेच होती, पण एकदम थबकली. ह्या सगळ्या भिकाऱ्यांच्या मागे एका मोठ्या दगडावर अंदाजे 70चा एक इसम बसला होता. अस्तव्यस्त वाढलेली पांढरी दाढी व तसेच विस्कटलेले डोक्यावरचे केस. पॅन्ट शर्ट उंची कापडाचे पण जरा मळलेले, कमरेला लेदरचा बेल्ट, पायात लेदरचेच बूट पण पॉलिश नसलेले, दाढी मागून डोकवणारा सुरकुतलेला गोरा चेहरा व निस्तेज झालेले डोळे. उत्तराला हे जरा वेगळंच वाटलं. ती त्यांच्या जवळ गेली व 50ची एक नोट काढून त्यांच्या पुढे धरली. पण त्या इस्माचा चेहरा निर्विकार, नजर शून्यात स्थिरावलेली. शेवटी उत्तराने ती नोट त्यांच्या पुढ्यात ठेवली व काहीशा नाराजीनेच काहीतरी स्वतःशीच पुटपुटत नेहमीच्या हार फुलांच्या दुकानात आली. तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नवाचक भाव ओळखून तो हारवाला फुले देत म्हणाला, "अहो ताई, त्यो म्हातारा येगळाच आहे. पैका बिका काय बी घेत नाही, खात पीत पण नाही. नुसतं कुठं कुठं बघत बसतो बघा. काय विचार करतो ते त्याचं त्यालाच ठाव." उत्तरा काहीशा संभ्रमातच उन्मेषला बरोबर घेत देवळाकडे वळली. देवदर्शन छान झाल्याचा आनंद उत्कर्षाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 2 मिनिटे सगळेच पहिल्या पायरीवर बसले. चपला बूट घालत असतानाच अधीर झालेल्या उत्तराने सर्व घडला प्रकार उत्कर्षाला सांगितला. हे ऐकून उत्कर्षालाही आश्चर्य वाटले. देवळाच्या पायऱ्या उतरून कुतूहलापोटी तो दाढी वाढलेल्या त्या वयस्कर ग्रस्ताकडे वळला. ती 50ची नोट अजून तशीच पडली होती. फुलवाला काहीशा काळजीपायीच म्हणाला की सकाळपासून उपाशीच आहे तो म्हातारा. उत्कर्षने दादा दादा म्हणून त्या इस्माला हाका मारल्या, पण एवढीही हालचाल सुद्धा नाही. म्हणून खांद्याला धरून जरा हलवले. आता मात्र त्या इस्माने सा काहीसा आवाज करत मान उचलत उत्कर्षकडे वर पाहिले. तो आवाज, तो चेहरा, ती नजर उत्कर्षाला ओळखीची वाटली. म्हणून जरा नीट निरखून पाहिले आणि तो हबकलाच. एक पाऊल मागे टाकत त्याने कसे तरी स्वतःला सावरले. नकळतच त्याच्या तोंडून सर हे संबोधन उच्चारले गेले, पण तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. आता मात्र उत्कर्ष बेचैन झाला आणि तो उत्तराला खात्रीशीरपणे सांगू लागला की हे तर आमचे IITचे प्रोफेसर रणदिवे. मला फिजिक्सची एवढी आवड निर्माण झाली ती यांच्याचमुळे. न्यूक्लिअर फिजिक्स हा त्यांचा आवडीचा विषय. असे सांगत असताना उत्कर्ष केव्हा भूतकाळात जाऊन पोचला हे त्याला देखील कळले नाही. तो IIT पवईचा प्रशस्त आवार, शांत रम्य हिरवीगार झाडी, भौतिकशास्त्राची ती भव्य इमारत, कायम सुटाबुटात वावरणारे रणदिवे सरांचा रुबाबदार व्यक्तिमत्व, सरांना फिजिक्सचे अफाट ज्ञान, त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD केलेले अनेक विद्यार्थी आज कितीतरी मोठ्या पोस्टवर कार्यरत होते. घरच्या परिस्थितीमुळे उत्कर्षचे PhDचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले होते. उत्कर्ष हा सरांचा त्या बॅचचा सर्वात आवडता विद्यार्थी, पण घरची खूप गरिबी. उत्कर्षला त्यावेळी नोकरीची अत्यंत निकड होती. अर्थात हे सर्व माहीत असूनही MTech होताच PhD ही लगेच कर असे रणदिवे सरांनी सुचवून पाहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायला मिळाले असते तर उत्कर्षासाठी त्याहून मोठे भाग्य ते कोणते असते. पण नोकरीच्या गरजेपायी त्याचे ते स्वप्न अधुरेच राहिले. ह्या विचारांमध्ये काही क्षण उत्कर्ष तसा स्तब्ध उभा होता. हे पाहून उत्तराने जरा हलवले, हळूच हाकही मारली आणि उत्कर्ष वर्तमानात येत सरांकडे एकटक बघू लागला. फुलवाल्याचे शब्द आठवले आणि सर उपाशी आहेत असे स्वतःशीच म्हणत जवळच्या टपरीवरून बिस्किटाचा पुडा घेऊन आला. तो उघडून सरांच्या हातात दिला, पण सरांचा चेहरा निर्विकार.
थिजलेल्या नजरेबरोबर जाणीवाही क्षणावल्या असाव्यात. नुसती बिस्किटे कसे खाणार? सरांना चहा आवडायचा. असे परत स्वतःशीच पुटपुटत उत्कर्ष त्या टपरीकडे धावला. छान स्पेशल चहाची ऑर्डर दिली व चहाचा कप स्वतःच घेऊन आला. पण सगळे व्यर्थच. चहा घेणे तर दूरच, सरांच्या चेहऱ्यावरचा भावही बदलला नाही किंवा तोंडून शब्दही फुटला नाही. उत्कर्षाची लगबग, ती धावपळ, चहा घ्यावा म्हणून सरांचे केलेले अर्ज याने त्या व्यक्तीमध्ये तर काहीच फरक पडला नाही. पण जवळपासच्या दुकानदारांना या इसमाबद्दल आदर निर्माण झाला हे मात्र खरे. सरांची काहीच प्रतिक्रिया नाही हे पाहून नाईलाजास्तव उत्कर्षने तो चहा फुलवाले गणेशदादांच्या हातात देऊन खिन्न मनाने जड अंतकरणाने कारच्या दिशेने निघाला. कारची चावी नकळतच त्याने उत्तराच्या हातात दिली व तो शांतपणे बाजूच्या सीटवर बसला. मनात विचारांची गर्दी इतकी की जणू जत्राच भरली होती. घरी मोजके 4 घास घशाखाली ढकलले व तो स्टडी जाऊन आराम खुर्चीवर आड्याकडे बघत कुठल्या तरी गहन विचारात बुडून गेला. 4च्या सुमारास उत्तरा चहाचे 2 कप घेऊन आत आली तेव्हा उत्कर्ष कुठल्या तरी बॅचमेटशी सकाळच्या घटनेविषयी बोलत असल्याचे तिला जाणवले. फोन ठेवत तो फक्त म्हणाला की संदीप होता उद्या सकाळी मोकळा आहे व आमचा उद्या 10च्या सुमारास सरांच्या घरी जाण्याचा विचार आहे. असे म्हणत त्याने चहाचा कप उचलला. दुपारपेक्षा तो आता जरा शांत वाटत होता. उत्कर्ष छान तयार झाला. इन केलेला फुल स्लीव्हचा ग्रे स्ट्राईप्सचा पांढरा शर्ट व डार्क कॉफी रंगाची पॅन्ट असा सोबर दिसणारा त्याचा हा पेहराव सोज्वळ उत्कर्षाला खूप छान दिसत होता. क्लासचा पहिला दिवस. देवघरातील देवाला व आईवडिलांच्या तस्वीरीला नमस्कार करून मागे वळला व भरभर पावले टाकीत कारकडे निघाला. गडद निळ्या रंगाची होंडा सिटीमध्ये बसला व बघता बघता कार क्लासच्या दिशेने धावू लागली. IIT एंट्रन्सची बॅच फुल झाली होती. सगळे विद्यार्थी पूर्ण एक्सायटेड वेळेच्या आधीच वर्गात येऊन बसले होते. त्यांनी आपापला परिचय दिला. आता उत्कर्ष उठला. सुरुवातीला सरस्वती वंदन केले व प्रसन्न चित्ताने हसतमुखाने डायसवर मधोमध येऊन उभा राहिला. सुस्वागतम म्हणत सर्वांचे स्वागत केले व बॅचला सुरुवातीचे उद्घाटनाचे संबोधन देत 1 वर्ष सर्व मोह त्यागून मेहनत करण्याचा सल्ला दिला. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना IITत प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशीचा क्लास लवकर संपला व उत्कर्षाच्या मनात सकाळचे विचार परत घुंगावू लागले. रणदिवे सर नजरेसमोरून हलेनात. तशाच उदास मनस्थितीत उत्कर्ष घरी गेला व तो थेट आपल्या स्टडीत जाऊन बसला. जेवताना देखील कमीत कमी शब्द उच्चारले. जेवला व सरळ बेडरूममध्ये जाऊन आडवा झाला. डोळे कुठेतरी शून्यात स्थिरावले व काळाची चक्र परत उलट्या दिशेला फिरू लागली. एव्हाना उत्कर्ष IITच्या परिसरात पोचला होता. सगळे डिपार्टमेंट्स नजरेसमोरून सरकत शेवटी त्याच्या आवडत्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये जाऊन मन रेंगाळले. रणदिवे सरांची हसत खेळत शिकवण्याची वेगळी स्टाईल होती. विषयांचे सखोल ज्ञान, तल्लख स्मरणशक्ती व सरांचे जॉली नेचर. त्यामुळे रणदिवे सर सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप पॉप्युलर होते. सहज जाता येता विद्यार्थ्यांशी काहीतरी बोलणे ही त्यांची सवय होती. वर्गात एखादा विनोद किंवा थोडी थट्टा मस्करी करणे हा त्यांचा स्वभावच होता. त्यांचे ते मस्त धमाल व्यक्तिमत्व. आणि आता हे काय झाले? हा विचार उत्कर्षाला वर्तमानात घेऊन आला. उत्कर्ष सकाळी जरा लवकरच उठला होता. ठरल्या वेळी संदीप आला व उत्कर्ष त्याच्याच बरोबर सरांच्या बंगल्याकडे निघाला. दोघांनी शाळेपासून MTech पर्यंतचे शिक्षण बरोबर घेतले होते. संदीपने पुढे रणदिवे सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD ही केले होते. त्यामुळे त्याला सरांचा सहवास जास्त लाभला होता. बऱ्याच वेळेस त्याला सरांच्या घरी जाण्याचा योग येत असे. संदीपने बेल वाजवली व रमेशने दार उघडले. रमेश हा त्या घरातला अनेक वर्षापासूनचा घरगडी. पण रणदिवे कुटुंबाने मात्र त्याला आपल्या परिवारातील एक सदस्यच म्हणून समजले होते. सरांचा तर तो मोठा मुलगाच झाला होता. त्याचे 12वी पर्यंतचे व त्याच्या दोन्ही मुलांचे उच्च शिक्षणाचा आर्थिक भार सरच उचलत होते. रमेशही आज रणदिवे कुटुंबावर कोसळलेल्या संकटात मदतीसाठी खंबीरपणे उभा होता. रमेशने पाणी आणून दिले व चहाचे विचारले.
पण समोरच्या बुकरॅकवर ठेवलेल्या सरांच्या एकुलत्या एक मुलाच्या हार घातलेल्या तस्वीरीने सर्व कोडी क्षणार्धात उलगडून स्पष्ट केली. उत्कर्षने ते पाहिले व वाचून तसेच पाहत राहिला. मिनिट 2 मिनिटे कोणी काहीच बोलले नाही. खरं तर सरांच्या या स्थितीचे कारण न बोलताच कळले होते. रमेश दारातच डोळे पुसत उभा होता. संदीपला काही सुचेनासच झालं होतं. एखाद्या चलचित्राप्रमाणे एक एक घटना त्याच्या नजरेसमोरून जाऊ लागल्या होत्या. अजून वर्षही झाले नव्हते. हे दोघे मित्र सपरिवार सरांच्या मुलाच्या योगेशच्या लग्न समारंभात सहभागी झाले होते. लग्न सोहळ्यात सर वयाचा सारा थकवा विसरून धावपळ करीत होते. प्रत्येकाची जातीनं चौकशीही करीत होते. सरांचा व तसेच योगेशचाही केवढा मोठा मित्रपरिवार. पण सगळे आवर्जून आले होते. एवढं मोठं मॅरेज गार्डन देखील लहान पडेल का काय असे वाटत होते. योगेशने IIM अहमदाबाद येथे जॉईन केले होते तेव्हा एका प्रदीर्घ आजाराने त्याचे मातृछत्र हिरावून घेतले होते. पण सरांच्या प्रेमळ स्वभावाने त्याला मातृवियोगाची झळ भासू दिली नव्हती. आणि म्हणूनच ही दुहेरी भूमिका व्यवस्थित पार पाडल्याचे समाधान आज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. रमेशने आवंढा गिळला व हुंदका देतच तो म्हणाला की हे असे नको होते व्हायला. त्याच्या या वाक्याने संदीप व उत्कर्ष भानावर आले व पाण्याचा ग्लास तसाच खाली ठेवत संदीपने रमेशच्या पाठीवरून हात फिरवत त्याला ड्रॉइंग रूममध्ये आणले व सोफ्यावर बसवले. एक ग्लास पाणी दिले व हे कधी झाले या त्रोटक प्रश्नात सर्व काही विचारले. रमेश मनातील सर्व बळ एकवटून सांगू लागला की लग्न होऊन सारिका या घरात आली आणि तिने तिच्या आनंदी मोकळ्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती. तिच्या खळखळून हसण्याने घरातील व्यक्तीच काय पण वस्तू अन वस्तू प्रफुल्लित होती. कोणाची दृष्ट लागली माहीत नाही. रमेशने परत डोळे पुसले व खिन्न स्वरात तो पुढे सांगू लागला की जेमतेम 3 महिने झाले असतील. योगेश व सारिका अरुणाचल प्रदेश फिरायला म्हणून गेले होते. खूप आनंदात होते. आठवड्याभराची ट्रिप पूर्ण करून परतीच्या वाटेवर होते. परत येताना एक दिवस कलकत्त्यात मुक्काम होता. सकाळी रामकृष्ण मठात जाऊन परत येत असताना एक मोर्चा समोरून येताना दिसला. वाटेत युटर्न घेणेही शक्य नव्हते म्हणून त्या ड्रायव्हरने टॅक्सी रस्त्याच्या कडेला लावली. मोर्चा कसला नुसता धुडगूस घातला होता. त्या मोर्चेकरांच्या हातात लाठ्या काठ्या लोखंडी पाईप दगड होते. वाटेत उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस करत ते पुढे सरकत होते. काही दुकाने लुटली, काही जाळली. असा हा तांडा समोरून येताना पाहून ड्रायव्हरने टॅक्सी तिथे सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजूच्या एका अरुंद गल्लीत पळ काढला. योगेश व सारिकाला या परिस्थितीचा अंदाज येऊन ते काही निर्णय घ्यायच्या आतच त्या दंगेखोरांनी त्या टॅक्सीला गारडले. त्यांचा धार्मिक उन्माद, त्यांच्या राष्ट्रविरोधी घोषणा, हिंसाचार त्या मोर्चाचे चारित्र्य वर्णित होते. काही कळायच्या आत त्या अतिरेक्यांनी योगेशला टॅक्सीतून बाहेर खेचले व ते दंगेखोर त्याच्यावर तुटून पडले. लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवला. काठ्या, हॉकी स्टिक घेऊन त्या बिचाऱ्याला मारू लागले. त्याला खूप मार लागला होता. त्याची शुद्ध हरपत असतानाच एका लोखंडी पाईपचा वार त्याच्या डोक्यावर इतका जोरात बसला की रक्ताच्या चिळकांड्याच उडाल्या. सारिका जीवाच्या आकांताने किंचाळत होती. मदतीसाठी ओरडत होती. पण मदत कसली? काहींनी तिला देखील बाहेर खेचले व बरीच मारहाण केली. तिच्याही डोक्यात काठीचा जोरदार फटका बसला असणार. खूप रक्तस्राव झाला होता. पण काही विभत्स व्हायच्या आत त्यांना पोलीस संरक्षण मिळाले. गर्दी ओसरल्यानंतर पोलिसांनीच ॲम्ब्युलन्स बोलवली व दोघांनाही हॉस्पिटलमध्ये पाठवले. रमेशने हा घटनाक्रम प्रधान सरांच्या तोंडून इतक्या वेळा ऐकला होता की त्याला सर्व त्याच्या डोळ्यासमोरच घडले अशा पद्धतीनेच तो सांगत होता. हे सर्व सांगत असताना त्याच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो परत सांगू लागला की ती मोर्चाची गर्दी जाऊन त्यांना दवाखान्यात पोचायला खूप उशीर झाला हो.
हे म्हणत असताना रमेशचा गळा दाटून आला. त्याला पुढे काही बोलवेना, फक्त त्याच्या हुंदक्यांचाच आवाज ऐकू येत होता. संदीप परत उठला. रमेश जवळ जाऊन बसत त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण पण माझ्या योगेश व सारिकाचा काय दोष होता? का त्यांच्याबरोबर असा अमानुष व्यवहार व्हावा? का योगेशची अशी निघृण हत्या व्हावी? रमेशच्या या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नव्हते. हो, पण दवाखान्यात, या उत्कर्षच्या प्रश्नाला अर्धवट तोडून रमेश पुढे सांगू लागला. दवाखान्यात पोचायच्या आधीच रमेशने मान टाकली होती. सारिकाचे बाबा सांगत होते की शेवटच्या क्षणी योगेशचा अर्धवट बाहेर आलेला उजवा डोळा खूप भयान दिसत होता. सारिकाला दवाखान्यात औषधोपचार झाले. तिलाही डोक्याला मार लागला होता. रमेश त्याचे बळ एकवटून पुढे सांगू लागला की प्रोफेसर प्रधान साहेब म्हणजे सारिकाचे बाबा व आपले सर पहिल्या फ्लाईटने कलकत्त्याला गेले. सर आधी सारिकाला भेटले. ती नुकतीच शुद्धीवर आली होती. तिला भेटून ते दोघे योगेशला पाहण्यासाठी व पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी दवाखान्याच्या बेसमेंटमधील शवागाराकडे निघाले. एव्हाना योगेशचे पोस्टमॉर्टम झाले होते व ते योगेशचा तो छिन्न विच्छिन्न देह, अजून तो तसाच बाहेर लटकलेला उजवा डोळा, हे पाहून सर तिथेच शवागारातच बेशुद्ध होऊन खाली कोसळले. तेव्हा त्यांचे जे भान हरपले ते अजून पूर्ण बरे झालेच नाहीत. हे वाक्य ऐकताना संदीप व उत्कर्ष या दोघांचे आ वाचलेले व चेहऱ्यावर करुणा दाटलेली होती. सरांच्या विचारानेच दोघांच्याही अंगावर काटे आले होते. उत्कर्षने सारिकाच्या तब्येतीबद्दल विचारले. आता मात्र रमेश पूर्ण खचून गेला होता. त्याच्या तोंडून शब्दही उमटत नव्हते. आवाज खोल गेलेला, रुद्ध गळा, अश्रूंच्या सतत धारा वाहत होत्या. त्याने एक मोठा उसासा सोडला व आता काही विचारू नका असे काहीसे हावभाव करीत काही क्षण स्तब्ध बसून राहिला. ह्याच वेळी प्रधान सर आत येत सांगू लागले की सारिका थोडीफार शुद्धीवर आली होती, पण योगेशला शेवटचे तरी मला पाहू द्या, हा तिचाच हट्ट तिला नडला. योगेश गेल्याचे तिला ठाऊक होते. ते तिने धीराने घेतलेही होते. पण ह्या हट्टाला आम्हीही बळी पडलो व सर्वच विपरीत होऊन बसले. त्याला त्या अवस्थेत पाहून ती परत बेशुद्ध झाली व खऱ्या अर्थाने अजूनही शुद्धीवर आलीच नाही. ती सध्या इथे जवळच एका हॉस्पिटलमध्ये आहे. तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ती शुद्धीवर यावी म्हणून ट्रीटमेंट चालू आहे. त्या डॉक्टरांचा सल्ला असा आहे की तिला एवढ्यात घरी आणू नये. इथल्या वातावरणात, इथे दडलेल्या स्मृतीत ती जास्त घुसमटेल. आजार वाढू पण शकतो. रमेशने संदीपची प्रधान सरांना ओळख करून दिली. उत्कर्षने पण स्वतःची ओळख करून दिली व सांगितले की आम्ही दोघेही सरांचेच विद्यार्थी. देवळाची सरांची अवस्था पाहिली त्या चिंतेने आम्हाला इथपर्यंत आणले. पण त्यामागे इतके भयानक सर्व घडले असेल अशी पुसटशी कल्पना सुद्धा आली नव्हती. हे सर्व अघटितच घडले आहे. उत्कर्षची चिंता त्याला बेचैन करत होती. त्याच काळजीपोटी त्याने प्रधान सरांना विचारले की सरांना काही ट्रीटमेंट चालू आहे का? काही क्षणाचा पॉज घेत प्रधान सर म्हणाले की त्याच विचारात मी आज बरेच दिवसांनी इथं आलो आहे. रणदिवे सरांना कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे असा विचार आहे. उत्कर्ष लगेच म्हणाला की आमचा शाळेतील एक वर्गमित्र आज एक नामांकित मानसोपचार तज्ज्ञ आहे. तसेही सारिकाच्या आजारपणामुळे सर आपली खूप धावपळ होत असणार, तेव्हा हे काम आपण आमच्यावर सोपवले तरी चालेल. प्रधान सरांनी होकारार्थी मान हलवताच उत्कर्षने मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर समर देसाई यांना फोन लावला व पुढच्या दिवशी सकाळी 10ची अपॉइंटमेंट घेतली. एवढ्या वेळात
रणदिवे सर एकदाही त्यांच्या खोलीच्या बाहेर आले नाहीत. संदीप व उत्कर्ष रणदिवे सरांना न भेटताच प्रधान सर व रमेश यांचा निरोप घेऊन निघाले. कारमध्ये बराच वेळ कोणी कोणाशी बोलत नव्हते. दोघेही गहन विचारात बुडून गेल्याचे जाणवत होते. त्या गंभीर वातावरणाला संदीपनेच वाचा फोडली व सांगू लागला की योगेशचा प्रेमविवाह होता. सारिका कॉलनीतलीच, तितकीच हुशार, ती पण अहमदाबाद IIM पासआउट. योगेशला एकच वर्ष ज्युनियर. फार पूर्वीपासून तिचं ह्या घरात वावर होता. योगेशच्या आईला सुद्धा ती खूप आवडायची. सारिका खूप प्रेमळ, मनमिळाऊ, थोडी अल्लड, पण तितकीच समंजस देखील. सरांची ती खूप लाडकी. योगेश टेनिस खेळायला गेला की ही सासरेबुवांशी तासनतास गप्पा मारत बसायची. सर तिच्यात लेकीची हौस भागवून घ्यायची. दोघांच्यात सतत थट्टा मस्करी चालायची. ह्या त्यांच्या आनंदाला कुठले ग्रहण लागले देव जाणे. हे बोलत असतानाच कार उत्कर्षच्या गेट समोर उभी राहिली. उत्कर्ष कारमधून उतरत असतानाच संदीपने त्याला उद्या सकाळी 9:30ला येतो म्हणून सांगितले व तो निघाला. उत्कर्ष त्या दूर जाणाऱ्या कारकडे बराच वेळ निर्हेतुक बघत होता. संदीपला सरांचा सहवास जास्त, पण या घटनेने उत्कर्ष जास्त डिस्टर्ब झाला असल्याचे जाणवत होते. उत्तराने नजरेनेच विचारले काय झाले म्हणून. त्याला नजरेनेच नंतर सांगतो हे खुणवत तो वॉशरूमकडे गेला. निश्चित समयी दोघेही डॉक्टर देसाई यांच्या समोर होते. समरने आपली प्रतिष्ठा व प्रोटोकॉल विसरून जुन्या मित्रांचे स्वागत केले. एकमेकांबद्दल थोडी व्यक्तिगत चौकशी झाल्यानंतर उत्कर्षने मुख्य विषयाला हात घातला व दोघांनी सरांच्या बाबत घडलेल्या सर्व घटना, सर्व माहिती दिली व परत एकदा सरांचा परिचय व आपले त्यांच्याशी असलेले संबंध ही सांगितले. त्यांची कुठल्याही प्रश्नाला काहीच प्रतिक्रिया नसते म्हणून त्यांना बरोबर आणले नाही, हे संदीपचे वाक्य मध्येच तोडत समरने आजच रात्री 9ला सरांच्या घरी भेटू म्हणून सांगितले. रात्री 9च्या थोडे आधीच संदीप व उत्कर्ष सरांच्या घरी पोचले. प्रधान सर व रमेश वाट पाहत होतेच. एवढ्यात डॉक्टर समर देसाई ही हजर झाले. उत्कर्षने प्रधान सरांचा व रमेशचा परिचय करून दिला. समर गप्पांच्या ओघात काही प्रश्न विचारून गळलेल्या काही कड्या जुळवत होता. समरने काही औषधं लिहून दिली व रमेशला समजावून सांगितले. धक्कादायक दृश्य बघितल्याने तात्पुरती स्मृती जाते, ती लवकरात लवकर परत यावी यासाठी आपण प्रयत्न करूयात. अशा स्थितीत सगळ्यात प्रिय व्यक्तीची अनपेक्षित भेट झाल्यास काही स्मृती परत येऊ शकतात. ह्या डॉक्टरांच्या वाक्याला दुजोरा देत अशी व्यक्ती म्हणजे फक्त सारिकाच, असे रमेशने सुचवले. पण तसे करणे सध्याच्या स्थितीत योग्य होणार नाही असे म्हणत समरने ते खोडून काढले. उत्कर्षने सुचवले की त्यांना IIT पवई तेथील क्लासरूम्स, व्हाईट बोर्ड वगैरे बद्दल अतोनात प्रेम होते, पण कॉलेजमध्ये, क्लासरूममध्ये त्यांना नेणार कसे व किती वेळा हे म्हणत हा पर्याय देखील समरने नाकारला. सगळे परत विचार करू लागले. तेवढ्या समरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली व तो थोडा एक्साइट होत उत्कर्षाला म्हणाला की IITच्या क्लासमध्ये नाही, पण काही दिवस तुझ्या क्लासमध्ये एक प्रयोग करता येईल. डायसच्या बाजूला त्यांना बसवायचे, तेच शब्द वरचेवर त्यांच्या कानावर पडले तर त्यांना पूर्ववत होण्यात मदत होईल. ठरल्याप्रमाणे रमेशने नेहमीच्या सलूनमध्ये नेऊन सरांचे हेअरकट व दाढी करून आणली. क्लासच्या वेळेआधी उत्कर्ष रोज जाऊन सरांना क्लासमध्ये आणू लागला. पहिल्या दिवशी एक विचित्र घटना घडली. सर डायसजवळ एका खुर्चीवर बसले होते. उत्कर्ष एक अर्जंट कॉल घेऊन परत वर्गात शिरत असताना, अरे, हा तर तो गणेश मंदिराबाहेरचा बेवडा आहे, हे वर्गातील एका विद्यार्थ्याची सराबद्दलची कॉमेंट ऐकली व उत्कर्ष संतापला. त्याने वर्ग थांबवला व त्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढले.
व त्याने भरलेल्या संपूर्ण फीचा चेक परत घेऊन जाण्यास सांगितले. त्याला इतका संतापलेला कधीच कोणी पाहिला नव्हता. त्याचा चेहरा लाल झाला होता व पूर्ण शरीर थरथरत होते. आवाज ऐकून गणपत, क्लासचा शिपाई धावत आला व लगेच एक खुर्ची आणत उत्कर्षाला त्यावर बसवले व पाण्याचा ग्लास आणून दिला. उत्कर्षाचा राग कमी झालाच नव्हता. त्याचे बोलणे सुरूच होते की अशी वाह्यात विधाने करणारे विद्यार्थी मला माझ्या क्लासमध्ये नकोच. ज्याला मोठ्यांबद्दल आदर नाही त्यांनी IIT कॉलेजची पायरीही चढू नये. हा प्रसंग घडत असताना रणदिवे सर मात्र निर्विकार खिडकीतून दूरवर शून्यात एकटक बघत बसले होते. क्लास पूर्ण करून उत्कर्ष घरी आला तरी त्याच्या चेहऱ्यावरचा राग ओसरला नव्हता. मुलांशी नेहमीप्रमाणे बोलला नाही का नीट जेवला देखील नाही. बरंच काही बिनसला हे उत्तराच्या लक्षात आलेच होते. शेवटी न राहून उत्तराने विचारलेच व उत्कर्षने घडला प्रकार सांगितला. उत्कर्ष ओव्हर रिॲक्ट होत आहे हे तिला जाणवत होते, पण तेव्हा ती काहीच बोलली नाही. सकाळी मात्र तिने स्वतःहून परत विषय काढला व स्पष्टच विचारले की या घटनेवर इतकी कठोर भूमिका घेण्याची काय गरज होती. त्या घटनेवरची उत्कर्षाची प्रतिक्रिया थोडी विसंगतच होती. हे कोणालाही पटले असते, पण इथे त्याची कुठली तरी दुखती नस दाबली गेली होती हे उत्तराच्या लक्षात आले होते व तिला ते जाणूनही घ्यायचे होते. उत्कर्ष बराच वेळ शांत बसला होता. हातात चहाचा कप होता. कपातून निघणाऱ्या वाफांप्रमाणे त्याने मनात दाबून ठेवलेल्या भावना उफाळून वर येत होत्या. उत्कर्ष व्यथित अंतःकरणाने बोलू लागला की तो IITच्या दुसऱ्या सेममध्ये होता. त्याच्या स्कॉलरशिपची रक्कम आली नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की तिथून फीची सोय होण्याची शक्यताच नव्हती. परीक्षा फी भरायची तारीख 2 दिवसावर येऊन ठेपली होती. सोय झाली नाही तर वर्ष वाया जाणार व अनुषंगाने पुढची स्कॉलरशिपही बंद होणार. म्हणजे क्षीण होत गेलेल्या आवाजात तो म्हणाला की बौद्धिक क्षमता असूनही फक्त परिस्थितीमुळे एमटेकचे शिक्षण अपूर्ण राहणार या भीतीने मी पूर्ण खचलो होतो. कुठून तरी रणदिवे सरांना हे कळले. त्यांनी मला स्टाफ रूम मध्ये बोलवले व परीक्षा फीच्या रकमेचा त्यांच्या खात्याचा चेक दिला. म्हणून आपल्याला आज हे दिवस बघायला मिळाले. त्याच्या डोळ्याच्या कडा किंचित पाणावल्या होत्या. उत्तराने त्याच्या हातावर हात ठेवत न बोलताच त्याला धीर दिला. त्याला समजवलं. उद्विग्न झालेलं त्याचं मन शांत करण्याचा प्रयत्न केला. आता तिला कळले की देवळात सरांना त्या अवस्थेत पाहून त्याने इतकी तीव्र प्रतिक्रिया का दिली होती. त्या दिवसापासून उत्कर्षाच्या मनाची एवढी चलबिचलता का होत होती. त्याच्या धावपळीचे कारण तिला आता उमगू लागले होते. गेले 2 आठवडे सतत रणदिवे सरांना रोज क्लासमध्ये आणून डायस जवळ बसवण्याचा केलेल्या या प्रयोगाला थोडेही यश येता दिसत नव्हते. उत्कर्षने सर्व परिस्थिती समरच्या कानावर घातली. समरने एक नवीन प्रयोग करण्यासंबंधी सुचवले. डॉक्टर या प्रयोगाबद्दल खूप आशान्वित होता. एव्हाना सारिकाची तब्येत बरीच सुधारली होती व तिला प्रधान सरांनी त्यांच्याच घरी नेले होते. उत्कर्ष कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळेस ज्युनियर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असे. कधी कधी तर क्लासरूममध्ये बोर्डावरही समजवत असे. एकदा असेच एक डेरिव्हेशन समजवत असताना एके ठिकाणी तो अडला होता. तेवढ्यात रणदिवे सरांचे वर्गात येणे झाले व पुढची डेरिव्हेशन त्यांनीच पूर्ण केली होती. आज ह्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याचे ठरले होते. वर्ग सुरू व्हायच्या अर्धा तास आधीच रणदिवे सरांना वर्गात आणून बसवले होते. अजून विद्यार्थी यायचे होते. तीच त्यावेळची डेरिव्हेशन उत्कर्ष बोर्डावर सॉल्व करत होता व मुद्दाम त्याच पॉइंट पर्यंत जाऊन थांबला. पुढचे आठवत नाही असे दर्शवले. आज रणदिवे सर असते तर त्यांनी मला नक्कीच मदत केली असती
असे काहीसे स्वतःशीच, पण सरांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने तो बोलत होता. कॉलेजमध्ये असताना मी एकदा असाच अडलो असता सरच तर माझ्या मदतीला धावून आले होते. हीच वाक्य उत्कर्ष आवाजाचा पीच वाढवत 4-5 वेळा म्हणत होता. आणि आणि तिकडे सरांची हालचाल दिसली. त्यांनी मान फिरवून बोर्डाकडे निरखून पाहिले. डोळ्यात तीच चमक परत दिसली. चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास येऊ लागला होता. पाय जमिनीवर मजबूतीने ठेवत खुर्चीच्या हातावर भार देत सर उठले व हळूहळू पावले टाकत बोर्डाकडे जाऊ लागले. उत्कर्षच्या आनंदाला तर सीमाच राहिली नव्हती. आपसुकच त्याच्या आवाजाचा पीच वाढत जात होता. बोलण्यातील गती वाढत होती. तीच वाक्य तो वारंवार म्हणत होता. सरांच्याकडे त्याची पाठ होती, पण लक्ष फक्त त्यांच्याचकडे होते. सरांनी तेथील पेन हातात घेतले व त्यांनी पुढची डेरिव्हेशन लिहून पूर्ण केली. आज विद्यार्थ्यांच्या बाकावर प्रधान सर, रमेश, उत्तरा, गणपत, सारिका व स्वतः डॉक्टर समर देसाई होते. समरचा प्रयोग सफल झाल्याने तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला. उत्कर्षाच्या डोळ्यातले पाणी गालावरून ओघळू लागले होते. रमेश आनंदाने बेभान झाला होता, पण आपल्या सगळ्या भावनांना लगाम घालून फक्त सरांकडे बघत राहिला होता. सारिका मात्र स्वतःच्या भावनावेगाला आवर घालू शकली नाही व आनंदाने टाळ्या वाजवत स्टेजवर आली. तिला समोर पाहिले व न राहून रणदिवेसर झपाट्याने पुढे झाले व सारिका सारिका माझी सरूबाळ म्हणत नात्यातील समाजातील मिथ्या नियमांना बाजूला सारीत त्यांनी मोठ्याने माझी सरूबाळ म्हणून तिला जवळ घेतले. सारिका सुद्धा मोठ्याने हंबरडा फोडत एखाद्या चिमुकलीने आईच्या कुशीत शिरावे तशी ती बाबा म्हणत झटकन सरांना बिलगली. दोघांच्याही डोळ्यातील अश्रूचे पाट वाहू लागले होते. गंगा यमुनेचा पवित्र संगम तो इथेच दिसत होता. काही क्षण सगळे स्तब्ध होऊन हा अश्रूंचा महापूर पाहत होते. सर आता पूर्णपणे पूर्ववत झाले होते. सर हातातील पेन परत करायला उत्कर्षकडे वळले व त्यांचे नेहमीचेच वाक्य माय ब्रिलियंट बॉय उच्चारित उत्कर्षाचा हात हातात घेतला. तेवढ्यात उत्कर्षाच्या नेत्रातून गरगळणारे 2 मोती सरांच्या हातावर पडले. आज उत्कर्षने मोती रूपाने दिलेली ही गुरुदक्षिणा होती. त्याच्या डोळ्यात दिसणारे हे खरे समाधान उत्तराच्या चाणाक्ष नजरेने टिपले. सर बरे झाले या आनंदात सगळेच आता आपापल्या घरी गेले. उत्कर्षाचे मन आज खूप हलके झाले होते. गेल्या अनेक दिवसात पाहिला नव्हता इतका उत्साहित उल्हासित उत्कर्षाला पाहून उत्तरा सुद्धा खूप प्रसन्न होती. घरी पोचताच उत्तराने मस्त वाफाळलेल्या कॉफीचे 2 मग आणले. कॉफीचा पहिला सीप घेत व प्रेमाने उत्कर्षाचा हात हातात घेत समाधान व्यक्त करत उत्तरा म्हणाली की तुझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याने काही अंशी तरी सरांच्या ऋणाची परतफेड करणे शक्य झाले. असे म्हणत उत्तराने उत्कर्षाच्या केसातून अभिमानाने हात फिरवला. उत्कर्षही खूप खुश होता, पण प्रतिक्रिया स्वरूप चेहरा थोडा गंभीर करत उत्तराला समजावणीच्या स्वरात म्हणाला की नाही नाही बरं, अगं गुरुचे ऋण असे कधी फेडता येतात का? त्यांचे माझ्यावर इतके उपकार आहेत की त्यांचा 1% सुद्धा मी कधी परत करू शकणार नाही. आणि खरं तर मला कायम त्यांच्या ऋणातच राहावेसे वाटते. त्यांच्या ऋणाच्या या जाणीवेनेच माझा उत्कर्ष संभव आहे. तो पुढे बोलू लागला की तरी सुद्धा तुला सांगतो की मी आज खूप आनंदात आहे. समरने सुचवलेल्या प्रयोगाच्या साफल्याचे खूप समाधान वाटते आहे. खरं तर ऋण परतफेडीचा विचार माझ्या मनाला शिवला देखील नव्हता. मला खरा आनंद आहे तो मी आज अल्पशी गुरुदक्षिणा माझ्या गुरूंना देऊ शकलो. माझे आदर्श, माझे सर आज पूर्ववत झाले. गजाननाचे माझ्यावर अनंत उपकार झाले, अनंत उपकार झाले.